Now we have a concept of series resonance circuit. त्या ठिकाणी सिरीज रेझोनन्स सर्किट आहे. सिरीज रेझोनन्स सर्किट मध्ये काय काय असते तर या ठिकाणी एक इंडक्टर असतो, एक कॅपॅसिटर असतो आणि एक रेजिस्टर असतो आणि हे तिन्ही पण एका सिरीज मध्ये कनेक्ट केलेले असतात आणि सोबतच त्याला एक एसी सप्लाय दिला असतो ऑफ एसी ईएमएफ ई इज इक्वल टू ई0 साइन ओमेगा टीचा आणि या ठिकाणी याच्यातून करंट फ्लो होत असतो. ठीक आहे. तर पहा, सिरीज रेझोनन्स सर्किट बद्दल तुम्हाला जर आलं पेपरमध्ये तर तुम्ही काय लिहायचं त्याबद्दल. तर एक डायग्राम आहे, या ठिकाणी डायग्राम आहे एलसीआर वाली. अ सर्किट इन विच इंडक्टन्स एल, कॅपॅसिटन्स सी अँड रेजिस्टन्स आर आर कनेक्टेड इन सिरीज. तर या ठिकाणी इंडक्टर आहे, कॅपॅसिटर आहे आणि रेजिस्टन्स आहे, त्यांना कनेक्ट केलं आहे सिरीज मध्ये. अँड द सर्किट ऍडमिट्स मॅक्झिमम करंट. आता या ठिकाणी काय होतो तर मॅक्झिमम करंट त्या सर्किटमधून फ्लो होत आहे करस्पॉन्डिंग टू द गिवन फ्रिक्वेन्सी ऑफ एसी. तर अशा वेळेस त्या ठिकाणी मॅक्झिमम करंट जर फ्लो होत असेल त्याला ठिकाणी सिरीज रेझोनन्स सर्किट असं म्हणतात. ही सिरीज रेझोनन्स सर्किट आहे. द इम्पिडन्स झेड ऑफ द एलसीआर सर्किट इज. आता आपल्याला माहिती आहे इम्पिडन्सचा फॉर्म्युला आपण शिकलो होतो जेव्हा आपण सिरीज एलसीआर सर्किट शिकलो होतो त्यावेळेस. इम्पिडन्सचा फॉर्म्युला काय होता तर झेड इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्सी स्क्वेअर अशा प्रकारचा फॉर्म्युला होता. आणि आपल्याला माहित आहे एक्सेल म्हणजेच ओमेगा एल या ठिकाणी आपण घेतो. तर ओमेगाचा फॉर्म्युला सुद्धा आपल्याला माहित आहे, ओमेगा इज इक्वल टू 2 आर 2 एफ आपण लिहितो. तर इम्पिडन्स आपण या ठिकाणी घेत आहोत. तर जेव्हा फ्रिक्वेन्सी लो असते, व्हेन देर इज अ लो फ्रिक्वेन्सी, त्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला आपण रेझोनन्स फ्रिक्वेन्सी म्हणतो. तर ॲट लो फ्रिक्वेन्सी सम अँग्युलर ओमेगा आर त्याला आपण नाव देऊया. तर त्या फ्रिक्वेन्सीला काय होते, त्या फ्रिक्वेन्सीला एक्सएल आणि एक्सी या दोघांची व्हॅल्यू सेम बनते. दॅट इज एक्सएल इज इक्वल टू एक्सी बनते. आता आपल्याला माहित आहे एक्सएल म्हणजे काय तर ओमेगा इंटू एल आणि एक्सी म्हणजे काय तर 1 ओमेगा इंटू सी. तर या ठिकाणी ओमेगा आपण आर लिहिला आहे, ते रेझोनन्स फ्रिक्वेन्सी म्हणून आपण त्याला आर दाखवलेला आहे. ओमेगा आर इंटू एल इज इक्वल टू 1 ओमेगा आर इंटू सी. ओमेगा आर ला जर आपण इकडे ट्रान्सफर केलं आणि एल ला जर इकडे ट्रान्सफर केलं तर आपल्याला मिळेल ओमेगा आर चा स्क्वेअर होऊन जाईल. हा जर इकडे गेला तर ओमेगा आर चा स्क्वेअर होईल आणि एल इकडे गेला तर हा एल सी होऊन जाईल. सो ओमेगा आर स्क्वेअर इज इक्वल टू 1 सी. ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 2 पाय एफ. इथं जसं ओमेगा आर लिहिलाय तसं या ठिकाणी 2 पाय एफ आर लिहिला आहे आणि त्याचा स्क्वेअर आहे इज इक्वल टू 1 सी. ओके. नाउ ट्रान्सफरिंग दिस 2 पाय टू द राईट हँड साइड. या ठिकाणी या 2 पायला राईट साइडला ट्रान्सफर करायचं आणि ट्रान्सफर केल्यानंतर या ठिकाणी याचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. सो ट्रान्सफरिंग अँड टेकिंग स्क्वेअर रूट. तर 2 पायचं आपण समजा इकडे ट्रान्सफर केलं तर 2 पाय स्क्वेअर इकडे येईल आणि त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर त्याचं दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतलं तर हा जो एलसी आहे हा स्क्वेअर रूट मध्ये येईल आणि 2 चा स्क्वेअर रूट 2 आणि पायचा स्क्वेअर रूट पाय. इथं या ठिकाणी पाय पाहिजे होते, इथं पायचं व्हॅल्यू चुकलेली आहे. सो 2 पाय मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ एलसी वेअर एफ आर इज द रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. या ठिकाणी एफ आर काय आहे तर एफ आर ला आपण रेझोनन्स फ्रिक्वेन्सी असं म्हटलं आहे. आता एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी असते, अशी एक फ्रिक्वेन्सी की ज्या वेळेस इम्पिडन्स जो असतो तो रेझिस्टन्स इक्वल असतो. इम्पिडन्स रेझिस्टन्सच्या इक्वल असतो म्हणजे एक्सएल इज इक्वल टू एक्सी आहे. तर हा एक्सएल इक्वल टू एक्सी आहे म्हणजे असं हे झिरो झालं ना, दिस विल बिकम झिरो. सो दिस विल बिकम झिरो देअर फॉर इम्पिडन्स झेड इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर ओनली आणि अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर इज इक्वल टू आर. सो वी कॅन से दॅट हिअर झेड इज इक्वल टू आर. दिस इज द लिस्ट व्हॅल्यू ऑफ इम्पिडन्स. ही जी आहे ना ही लिस्ट व्हॅल्यू कमीत कमी व्हॅल्यू इम्पिडन्सची. बाकीची जी व्हॅल्यू असली ना तर ती त्याच्यापेक्षा मग जास्त राहणार आहे. दस when impedance of the LCR circuit is minimum, circuit is said to be purely resistive. जेव्हा impedance त्या ठिकाणी त्याचं मिनिमम असते, लक्षात ठेवा जेव्हा impedance कसं असते मिनिमम असते तेव्हा आपण म्हणतो की हे जे सर्किट आहे ते कसं आहे प्युअरली रेझिस्टिव्ह आहे. आणि करंट आणि व्होल्टेज कसे आहे तर करंट आणि व्होल्टेज हे सेम फेज मध्ये आहे. जेव्हा रेझिस्टिव्ह सर्किट असते आपण रेझिस्टरला अप्लाय केला आहे तर रेझिस्टर मध्ये ईएमएफ आणि करंट हे दोन्ही पण कसे असतात सेम फेज मध्ये असतात, त्याच्यामध्ये फेज डिफरन्स नसतो. and therefore I0 is equal to E0 by Z is equal to E0 by R आणि तो करंट जो आहे त्या ठिकाणी तो कसा राहणार आहे मॅक्झिमम राहणार आहे. तर या कंडिशनला म्हणतो आपण रेझोनन्स कंडिशन. जेव्हा करंट त्या ठिकाणी मॅक्झिमम आहे तेव्हा आपण म्हणू शकतो तिथं काय झालेलं आहे रेझोनन्स झालेला आहे आणि ही जी फ्रिक्वेन्सी आहे त्या फ्रिक्वेन्सीला म्हणतात सिरीज रेझोनंट फ्रिक्वेन्सी. द व्हॅरिएशन ऑफ आरएमएस करंट विथ द फ्रिक्वेन्सी इज सिरीज रेझोनन्स कर. आता याच्यामध्ये आपण काय करतो याचा आपण कर्व काढतो आणि त्या कर्व मध्ये आपण काय करतो तर त्या कर्व मध्ये आपण फ्रिक्वेन्सी घेतो एक्स ऍक्सिस वर आणि करंट घेतो आपण वाय ऍक्सिस वर. तर या ठिकाणी जो त्याचा म्हणजे इनिशियली आपण समजा या ठिकाणी एक्सएल आणि एक्सीच्या व्हॅल्यू जर ठेवल्या, एक्सएल आणि एक्सीच्या व्हॅल्यू जर घेतल्या समजा कधी हा मोठा होईल तर कधी हा लहान होईल, कधी म्हणजे कधी एक्सएल मोठा होईल तर कधी एक्सएल
लहान, कधी एक्सेल लहान तर कधी एक्सेल मोठा. अशा वेळेस त्याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्याचा आपण स्क्वेअरच घेणार आहोत ना, तर त्याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत तर त्या आपल्याला कधी कधी कमी राहतील, याच्यातला डिफरन्स कमी राहील तेव्हा त्याची व्हॅल्यू कमी राहील, आणि याचा डिफरन्स जेव्हा 0 झाला तेव्हा त्याचा डिफरन्स त्या ठिकाणी म्हणजे त्या डिफरन्स त्या ठिकाणी 0 झाला तर आपल्याला आर स्क्वेअरच मिळेल. तर आपण असं म्हणू शकतो की या कंडिशनला या पॉइंटवर एक्सेल आणि एक्ससी ची व्हॅल्यू कशी असते, सेम असते. So their values are same and therefore we are getting the maximum current. आता याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय तर तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकते की राईट डाऊन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सिरीज रेझोनन्स सर्किट. तर लक्षात घ्या त्याचा कॅरेक्टरिस्टिक काय आहे, तर रेझोनन्स केव्हा होतो, रेझोनन्स होतो जेव्हा एक्सेल ची व्हॅल्यू ही एक्ससीच्या इक्वल असते. दुसरी गोष्ट, रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय मिळतो, तर रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला मिळतो FR इज इक्वल टू, आताच काढला आपण, FR इज इक्वल टू 1/2 पाय अंडर रूट LC. 1 अपॉन, इथं पण पाहिजे, इथं पाय पाहिजे होता, चुकलं या ठिकाणी, इथं पाय पाहिजे होता. तर FR इज इक्वल टू 1/2 पाय अंडर रूट ऑफ LC. त्याच्यानंतर इम्पिडन्स हा मिनिमम असतो, जो इम्पिडन्स इज मिनिमम अँड सर्किट इज प्युअरली रेझिस्टिव्ह. जे सर्किट आहे ते कसं आहे, रेझिस्टिव्ह आहे. आणि करंट जे आहे ते करंट कसं आहे त्यावेळेस त्या ठिकाणी मॅक्झिमम आहे, करंट मॅक्झिमम आहे. तर when the number of frequencies are fed to it, it accept only one frequency and reject all other frequency. जेव्हा नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी दिल्या जाते त्यावेळेस तो फक्त एकच फ्रिक्वेन्सीला ऍक्सेप्ट करतो आणि बाकीच्या सगळ्या फ्रिक्वेन्सीला तो रिजेक्ट करतो, आणि करंट त्या ठिकाणी मॅक्झिमम असतो त्या फ्रिक्वेन्सीला, अँड देअरफॉर दॅट इज कॉल्ड ॲज ऍक्सेप्टर सर्किट. तर तिथं जे सर्किट बनलं असते त्या सर्किटला आपण ऍक्सेप्टर सर्किट म्हणतो. लक्षात ठेवायचं, ऍक्सेप्टर सर्किट मध्ये हे सिरीज मध्ये राहते.